नमस्कार. आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो शोककळेत गेला आहे. सगळ्यांसाठीच धक्कादायक अशी घटना आज घडली आहे. सगळे निशब्द आहेत आणि आज नवराष्ट्रमध्ये आपल्यासोबत नवभारत समूहाचे समूह संपादक संजयजी तिवारी आहेत. सर, खरं तर आज काय बोलावं काय नाही हे कळतच नाहीये. आज आज बातमीला कोणताही इंट्रो नाही आहे इंट्रो नाहीये आज बिलकुल. आणि आपण सगळे म्हणजे इतकं सगळं राजकारणांची बातमी किंवा राजकारणची बातमी करताना ॲज अन एडिटर म्हणून किंवा ॲज अ रिपोर्टर म्हणून जे काही आपण बघतो ते इंट्रो राईट. हेडिंग आहे, इंट्रो नाही आहे. इंट्रो नाहीये आज. आणि हेडिंग ही फक्त 2 शब्दाचा आहे, रश्मी दादा गेले. दादा गेले. मला तर असं वाटत होतं की रश्मीचा जो एक रुटीन स्वभाव असतो की ती खूप होऊन असा एखाद्या बातमीचा म्हणा किंवा एखाद्या चर्चेचा म्हणा किंवा एखाद्या गोष्टींचा म्हणा खूप असं एक एनर्जी घेऊन म्हणजे खूप उल्हासित असायची ती. पण आज पहिल्यांदा रश्मी इज सॅड. कारण आज मला वाटतं सकाळी जेव्हा बातमी आली, आपण नेहमी चर्चा करत असतो, आज चर्चा नाही काही नाही, आज फक्त इतके सकाळी बातमी आली की दादा गेले आणि त्यामुळेच असं वाटत होतं पहिल्यांदा की ही बातमी खोटी असावी, ही बातमी खरी नसावी. हे सतत वाटत होतं, पण कुठेतरी ती खरी निघाली. आणि एकंदरीतच आपण दादांचं म्हटलं तर ते म्हणता ना, पोटात एक आणि ओठांवर एक, हे जे राजकारण होतं ते दादांनी खोडून काढलेलं आणि दादांच्या जे मनात होतं तेच ओठांवर होतं, असं दादांचं व्यक्तिमत्व होतं. आज दादा नाही आहेत आणि म्हणजे संपूर्ण मला म्हणजे कारण की जेव्हा आपण दोघे बोलतो आहे तेव्हाही आपण 2 शब्दांवर खूप एक मोठा असं एक भर देतोय, तो आहे दादा. दादा हा जो शब्द आहे ना दादा, मुळात प्रेम हा 2 शब्दात आहे. आणि दादा कसलाही असला तरी तो सगळ्यांचा मनातला दादा होता. बिलकुल. सुप्रियाताई जेवढ्या प्रेमाने त्यांना दादा म्हणायचं, मला वाटतं सगळेच त्यांना त्याच प्रेमाने दादा म्हणायचे. आणि मी तर बऱ्याचदा सिनियर पवार साहेबांना म्हणजे शरद पवार साहेबांना पण एकट्याने बोलताना अजित असे म्हणायचे ते, पण कार्यक्रमात बोलताना भाषणात बोलताना ते अजितदादांनी जे म्हटलं आहे, अजितदादांनी असं केलं, अजित म्हणजे एंडोर्समेंट ऑफ दॅट दादा, तो जो पद होता जो खूप प्रेमाने लोकांकडून त्यांनी घेऊन घेतलं होतं, तो असं काही म्हणजे दानात भेटलेला नाही, तो कर्माहून त्यांनी कमवलेला आहे. आणि दादांचा जो राजकारण आहे तो राजकारण ही तसंच आहे. जसं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की त्यांचा ओठात एक आणि पोटात एक असं काहीच राहिलंच नाही. दादा तसेच होते, जे ओठात होतं तेच पोटात होतं. बिलकुल. आणि म्हणून त्यांनी कधी म्हणजे भाजपशी तो शब्द बरोबर होणार नाही, पण सत्तेसाठी संगनमत करताना पण जो त्यांचा पोटात होता तोच त्यांच्या ओठात होता. मला आठवते तो दिवस जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनसीपी म्हणजे बस आता फुटणारच आहे असं काहीतरी एखाद महिन्याचा काळ होता तो. त्याच्या आधी एक बैठक होती दिल्लीला, मी त्याचं लाईव्ह बघितलं होतं, कदाचित आपण सगळे लोक बघितलं असाल. दादा त्या मीटिंगला गेले होते आणि मला खूप आठवते दादांबद्दल मागच्या 30-35 वर्षात इतक्या काही आठवणी आहेत आपल्याकडे, म्हणजे ॲज अ जर्नलिस्ट म्हणून, ॲज अ मीडिया पर्सन म्हणून इतक्या काही आठवणी आहेत की म्हणजे सांगत बसलं तर रात्र कमी पडेल, दिवस कमी पडेल, असं काहीतरी भाग आहे. पण दादांचं कॅरेक्टर कसं, दादांचा स्वभाव कसं, दादा कसे, दादा काय फेस करतात, दादा कसे राहतात, दादा कसे वागतात, तर त्यांचं एक कॅरेक्टर, एक ओव्हरऑल कॅरेक्टर त्या घटनेमुळे आपल्या समोर येईल.
मला वाटतं त्यांनी मनात असं ठरवलं होतं की यार आपल्याला तर भाजप सोबत जायचं आहे. आणि कदाचित सिनियर पवारांना पण हे माहिती होतं, कदाचित घरी झाली असेल बैठक, आपल्याला ती सगळी माहिती नाही, पण ती घरी झाली असेल. पण तरी पवार साहेबांनी एक दिवस एनसीपीची राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीला बोलावलं होतं. आणि त्या अधिवेशनात पवार साहेबांनी सांगितलं की आता मी इथून सगळं काही सोडते आहे आणि तुम्हाला जे काही घ्यायचंय ते निर्णय करा. मग सगळ्यांनी काय सगळं रडणं गळणं सगळं झालं आणि ते राष्ट्रीय अधिवेशनात असं ठरवलं की एक 3-4 लोकांची कमिटी होईल आणि ती कमिटी मग पुढे जे काही ठरवेल की वारसदार कोण असणार, कोण सांभाळणार. मला वाटतं इट वॉज लास्ट अटेम्प्ट ऑफ शरद पवार टू स्टॉप दादा. पण मला दादांबद्दल जे काही आपण बघितलं आहे हे सगळं आहे की दादांनी ठरवलं असेल ती मीटिंगला, म्हणजे ती मीटिंग जी दिल्लीला झाली, दादा ते पूर्ण मीटिंग मध्ये एक ब्राऊन कलरचा गॉगल घालून बसले होते आणि त्यांच्या डोळ्यात काहीही म्हणजे एक्सप्रेशन, म्हणजे आता ब्लॅक गॉगल जसं असतो तसं तो एक ब्राऊन गॉगल होता आणि त्यांच्या डोळ्यात काही दिसतच नव्हतं, कारण की व्हॉट ही इज एक्सप्रेसिंग. पवार साहेब इथे बोलत आहेत, मग नंतर सुप्रियाताई बोलल्या, मग प्रफुल्ल पटेल साहेब बोलले, सगळे बोलत होते. ही वॉज प्लेइंग विथ सम, वो ते काहीतरी एका बॉल सारखं होतं की काहीतरी होतं, मला आठवत नाही आता, पण तो घेऊन त्याला असं खेळत होते ते. आणि त्यांचा एक 15-20 दिवस नंतर मग त्यांनी एक वन फाईन मॉर्निंग ही गेट्स अप अँड ही गोज अँड ही मेट गव्हर्नर आणि त्यांनी सरकारला समर्थन दिलं आणि जे काही झालं मग ते सगळे इतिहास आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. हे होते दादा. म्हणजे तो विद्रोह करताना, ती बगावत करताना, म्हणजे रिव्होल्ट करताना पण आपल्याला पवार साहेबांना फेस नाही करायचं आहे किंवा आपल्या डोळ्यातून ते सगळं दिसायला नको हवं, ते होते दादा. म्हणजे त्यांना पोटात आणि होटात एकच असलं, होटात, आणि ते त्यांच्या गॉगल मधून, त्यांच्या डोळ्यामधून जर त्यांचे डोळे उघडले, म्हणजे विदाऊट गॉगल असतं फेस, तर कदाचित सगळ्यांनी समजलं असतं की नाही नाही दादा खुश नाही आहे. मग आपल्यासारखे टीव्ही वाले, मीडियावाले चाललं असतं दादा रागीत, असं काहीतरी असतं. तो नाही झाला पाहिजे. घरचा भांडण आहे, घरीच राहिलं पाहिजे आणि जे आपल्याला करायचं ते करू, पण पब्लिकमध्ये भांडण नको. एवढी सगळी आपुलकी सोसायटीमध्ये दाखवायची म्हणून ते दादा. बिलकुल सर. आणि दादा फूट पडल्यानंतरही आपण पाहिलं की सणासुदीला झालं, सगळी पवार फॅमिली एकत्र यायची. ते प्रत्येक वेळेस मिसाल असायचेच की पवार फॅमिली इतकं असूनही ते सोबत आहेत, सणासुदीला ते येतात. हे पण एक व्यक्तिमत्व होतच त्यांचं. असं मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जे प्रमुख परिवार होते, ते एक बाळासाहेबांचा परिवार म्हणा आणि दुसरं पवार साहेबांचा परिवार म्हणा. हे दोघे परिवारांनी जे संस्कार, जे मूल्य, हे सगळं जे जपलं ते महाराष्ट्राने बघितलं आहे. जेव्हा दुश्मनी झाली तेही बघितलं. पुन्हा महाराष्ट्रात करण अर्जुन सारखं 2 ठाकरे बंधू एकत्र आले तेही समाजाने बघितलं. फक्त तो वेळ समाज बघू शकला नाही दादांच्या अचानक हे ॲक्सिडेंट झाल्यामुळे, की पवार परिवार ही पुन्हा एकजूट झालं असतं. कदाचित त्याच्या हालचाली पण सुरू झाले होते. पण मध्ये काळ असं होतं जेव्हा काहीतरी खूप मोठं असं दुरावा झालं की दादा गेले नाही. मला वाटतं कुणाची तरी डेथ झाली पवार फॅमिलीमध्ये, मग काहीतरी रक्षाबंधन झाला नाही, तर ते 25-30 वर्षात असं पहिल्यांदा घडलं की रक्षाबंधन नाही झाला. किंवा म्हणजे बारामती माधव बाग, कदाचित मला वाटतं माधव बाग म्हणतात त्याला, की माधव बाग जे ज्यांचं हे असतं, तिथे कार्यक्रम झाला नाही किंवा झाला तर म्हणजे दिवाळी मिलन जे होतो ते त्याच्यात दादांनी एक वेगळा कार्यक्रम केलं, पवार साहेबांनी एक वेगळा कार्यक्रम केला. ते सगळं झालं होतं मध्ये, सगळीकडे होतो. परिवारातलं भांडण आहे, 4 चौघे राहतात, तिथे भांडण होतो. पण दादा कुठेतरी खूप असं पवार साहेबांना सोडायचं मनस्थितीत दिसले नाही. मला वाटतं त्यांचा वारस कोणी सांभाळायचं आणि कोण कसं सांभाळू शकते
हा झगडा जो आहे किंवा हा जो वाद होता तो याचा होता की मग सगळीकडे संधी साधू लोक असतात, सगळीकडे म्हणजे पॉवर सोबत राहायचं असा एक 2014 नंतरचा एक माहोल असा भारताचा किंवा महाराष्ट्राचा पण राजकारणात असं आलं की यार कुठे राहायचं तर पॉवर सोबत राहायचं. Right. आणि पवार नेहमी पवार मीन्स पॉवर, तर दे वर ऑलवेज इन पॉवर, आयदर बिन अपोजिशन ऑल्सो दे आर इन पॉवर. पॉवर, राईट. तर बिना पॉवरनी पवार कधी राहिले नाही. आणि यावेळेस शरद पवार साहेबांनी असं सगळं ठरवलं होतं कारण की त्यांना माहित होतं की भाजपमध्ये जाण्यासाठी किंवा भाजपमध्ये गेल्याने काय होतो म्हणून ते कदाचित विरोध करत असतील. आणि दादांचं आपलं एक होतं की नाही पुढे जायचं आहे, आपल्या एरियाला पुढे न्यायचं आहे आणि ज्या सगळा माहोल होता त्याला, म्हणून दादा भाजप सोबत गेले. महानगरपालिकाच्या निवडणूक आल्या, त्या निवडणुकीला भाजप ॲज युजल त्यांनी पवार म्हणजे दादांच्या पक्षाला त्यांनी घेतलं नाही, एनसीपीला एकटं सोडलं. एकटं सोडण्याचंही कारण आहे, दुसरा जो दल आहे शिवसेना एकनाथ शिंदेचा, त्याच्याकडे कुठेतरी भगव्याची काहीतरी ताकद आहे म्हणा किंवा शिवसेनेचं नाव आहे म्हणा, म्हणून दिल्लीच्या आकांकडून महाराष्ट्रात असं सांगण्यात आलं असेल की त्यांना घेऊन चला, पण यांना का बरं घ्यायचं, म्हणून भाजपनी सोडून दिलं. त्यांनी वाऱ्यावर सोडलं. त्यांनी एकट्या मला वाटतं दादांना तो जो एक झटका होता तो एक झटका होता. आणि तो झटका असा होता की कसं करायचं. पुणे आणि पिंपरी चिंचवड जे दादांचा एक गड होता, त्या गडमध्ये दादांचा भाजप आणि सेनेने अभिमन्यू करून टाकलं, एकटं सोडून दिलं, एकटं झाले दादा. आणि मला वाटतं इतकी हळहळ करून, इतकी कळकळ करून जे काही दादा नेहमी आपल्या लोकांसाठी करतात, सगळं इतकं डेव्हलपमेंटचे काम करतात, आणि ते सगळं केल्यानंतर आपण हरतो किंवा जे कोणी आपले मित्र असतात, जे कोणी आपले हितसंबंधी असतात, जे कोणी काल मांडीला मांडी लावून बसतात सत्तेत, आणि सत्तेत आहात तुम्ही, ठीक आहे, निवडणूक असते, आपण बोलतो की नेत्यांची चमडी खूप कातडी खूप गेंड्यासारखी असते अशा तकडं, पण कुठेतरी भावना पण असतात. मला वाटत होतं की कुठेतरी दादांना जेव्हा टार्गेट केलं गेलं महानगरपालिकेत, किंवा दादाही खूप एक्स्ट्रीमला गेले की कसं माझ्यावर आरोप लावलं गेलं, कसा मी आता माझ्यासोबतच बसले आहेत. मला म्हणजे दादांनी असे 2-3 भाषणात असं म्हटलं की माझ्यावर ज्यांनी आरोप लावलं आता मी त्यांच्यासोबत सत्तेत आहो, असे हे सगळे गेले. ठीक आहे, परिणाम त्यांचा अनुकूल आला नाही, ते हरले. पुण्यात ते जिंकले नाही, पिंपरी पण जिंकू शकले नाही. ते सगळे पुणे पिंपरी हे सगळी महानगरपालिका तिथे केलेलं त्यांचं काम कम्प्लीट पश्चिम महाराष्ट्रात जो गड होता त्यांचा, ते कुठेतरी भाजप सोबत गेल्यानंतर ते कुठेतरी कमजोर होत चालला. मला वाटतं ते कुठेतरी थोडासा त्यांचा पगडा थोडा कमी होत चालला, आणि म्हणून ते पुन्हा काकांसोबत गेले आणि ते महानगरपालिकेची निवडणूक लढले, हरले, आणि पुन्हा ते दुसऱ्या दिवशी सकाळी काकांकडे गेले. बरोबर. का बरं गेले असतील? घरचा मोठा असतो ना, तो धीर देणारा असतो की काका कसं होणार, एवढं आपण करतो, एवढं आपण हे केलं, पुन्हा अशी अवस्था होते. आणि काकाला हे सगळं सहन केलंय काकांनी हे सगळं बघितलं आहे. तर पुन्हा तो पुडका थांब बाळ असं चालतो, आपण पुढे जाऊ. आणि पुन्हा त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ते काकांना भेटायसाठी गेले, आणि दुसऱ्या दिवशी सरळ काकांकडून ग्रीन सिग्नल आलं की आपण जिल्हा परिषदेत पण सोबत लढू. तेवढंच नाही तर जो भांडण सुप्रीम कोर्टात 2022 नंतर सुरू झाला होता, निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा, त्या दोन्ही गोष्टीला की आपण
जिथे वाटलं तिथे घड्याळ यूज करू, जिथे वाटलं तिथे तुतारी यूज करू, असाही संदेश क्लिअर होता. म्हणजे मला वाटतं आजचा हा दुर्दैवी जे हे झाली आहे घटना, ही जर झाली नसती, खूप नजीकच्या काळात आपण हे बघितलं असतं बिलकुल की दोन्ही पवार पुन्हा काका पुतण्या एकत्र आले असते. नक्कीच. सर, एक अजितदादांचं आणि पत्रकारांचं नातं हे वेगळंच होतं. आताही आपण पुणे मुंबईचे पत्रकार म्हटले, खूप जवळचं त्यांचं नातं होतं. 44 वर्ष राजकारणात दादांना झाले, तुम्हालाही पत्रकार म्हणून इतके वर्ष झाले, आणि तुम्ही त्यांचा प्रवास, त्यांचं राजकारणातला प्रवास तुम्ही खूप जवळून पाहिलाय. तो अनुभव तुमचा कसा होता? मला वाटतं की राजकारणात मी बघितलेले असे मोजके, किंवा मी 5व्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही, एवढे जे कामाचे माणूस राजकारणात, कामाचे माणूस होत असतील महाराष्ट्रात, त्यापैकी एक दादा होते. म्हणजे मी जेव्हा जर्नलिझम सुरू केलं, आपण एक 91-92ला जेव्हा मी जर्नलिझम सुरू केलं, तेव्हा पवार साहेब, आणि त्या काळात जेव्हा पवार साहेब मंत्री झाले, सीएम झाले, तर नागपूरला जेव्हा ते यायचे तर आपण बघायचं की अरे शरद पवार खूप मोठं नाव, आणि त्यांच्या मागे राहायचं, त्यांच्या मागे उभे राहायचं, रिपोर्टिंग करण्यासाठी उभं राहायचं. आपण बघायचं, मी अटल बहादूर सिंग म्हणून एक आपले महापौर होते, सरदार अटल बहादूर सिंग, आणि खूप खूप नावाजलेलं नाव, खूप प्रतिष्ठित नाव होतं राजकारणाचं, नागपूरच्या राजकारणाचं. आणि कुंदाताई विजयकर म्हणून एक महापौर होत्या, नागपूरच्या पहिल्या महापौर झाले, आणि जे महाराष्ट्र विधानसभाचे जे पहिले अध्यक्ष झाले बॅरिस्टर शेषराव वानखेडे, त्यांची ती सुकन्या आहे. पवार साहेबांचा आणि वानखेडे परिवारांचा खूप घरोबा. पवार साहेब जेव्हा विधानसभेच्या अधिवेशनासाठी यायचे तेव्हा बऱ्याचदा कुंदाताईकडे जेवायला जायचं. 2-3 वेळ अशी झाली की अटल अंकल सोबत, मी अटल बहादूर सिंग अटल अंकल म्हणायचं, तर मी अटल बहादूर सिंग अंकल सोबत, अटल अंकल सोबत मलाही जायची वेळ आली. तर आता किती वाजता? तर 1 वाजता पवार साहेब फ्री झाले, मुख्यमंत्री होते, रामगिरीला नाही जेवायचं, अरे चलो चला कुंदाकडे जाऊया. आणि कुंदाला 9:30 वाजता फोन गेलं, भाकरी करून ठेव, चून करून ठेव, हे करून ठेव, भरडा करून ठेव, असा करून ठेव, सगळं कुंदाताईंना माहिती होतं. मी यासाठी सांगतोय की 1:30 वाजता जेवायला जायचं, 1 वाजता रात्री जेवायला जायचं, 2-2:30 पर्यंत जेवायचं, सकाळी 8 वाजता पुन्हा विधानसभेत हजर राहायचं. हे पवार साहेब. आणि मला वाटतं त्यांच्यापैकी एक पाऊल पुढे म्हणजे दादा. अच्छा. आत्ताची गोष्ट आहे, मला वाटतं इलेक्शन झालं महानगरपालिकेच्या, आणि ते दुसऱ्या दिवशी पुण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला गेले, तिकडे ताला होता. ते रागावले आपल्या पीएवर, अरे कुठे आहे तो चौकीदार? इतका वेळेचा, घडीचे तसे ते अस्सल वारस तेच आहेत, जे वेळेवर चालतो तो घडीचा अस्सल वारस तेच होते. पण मी बघितलेले दादांची मीटिंग, मी अटेंड केलेली दादाची मीटिंग, एक हेडमास्टरांची एक मीटिंग होती, मला वाटतं दादा DCM असतील, आणि ते रिव्ह्यू घेत होते एज्युकेशन डिपार्टमेंटचा, आणि सकाळी 9 वाजता ती मीटिंग होती. मी ती मीटिंग अटेंड करायला, मी इथे एक आपल्याकडे उद्योग भवन आहे, तिकडे तो मीटिंग होती, मला असाइनमेंट होतं ॲज अ रिपोर्टर म्हणून मी गेलो, आणि दादाची मीटिंग होती, आपल्याला वेळेवरच जावं लागतं दादाची मीटिंग. आपण 8:45ला मी पोहोचून गेलो आणि तिकडे बसलो होतो मागे. दादा एक्झॅक्ट 9:01 दादा एंटर केलं, आणि 9 वाजे एंटर केलं, आणि 9:01 मीटिंग सुरू केली. दादाच्या पोडियमवर 8 खुर्च्या ठेवल्या होत्या, त्यापैकी एक खुर्ची रिकामी होती. दादाची स्टाईल असते, दादा आले, ते बसले, असं बघितलं, बरं हा सुरू करा. हा, दादांचं असं एक खूप म्हणजे एकदमच प्रॅक्टिकल माणूस, दुसरा काही आहेच नाही. आता आपण बसलो आहे मागे, आता ते सगळं प्रोटोकॉल, हे ते काही प्रोटोकॉल नाही, काही स्वागत गिगत नाही, सरळ बैठक,
कोणता DCM आले तर स्वागत करतात, काय नाही, स्वागत गिगत करायचं नाही, ठेवा तिकडे. असं म्हणजे मी बघितलेले बरेचशे मीटिंग आहे ना, काही स्वागत समारंभ थोडी आहे, असं नेहमी म्हणायचं. 10-11 मिनिट झाले असतील मीटिंगला, एक ऑफिसर होते, सिनियर ऑफिसर, ते आले. म्हणजे जे 8 पैकी 1 कुर्सी रिकामी होती ते होते. ते बस एकदम ते असं येऊन थोडस धावत असं, आणि मग नाही तुम्ही थांबा, तुमची गरज नाही. अरे बापरे. पाठवून दिलं परत. संपला. काही सण नाटक काहीच नाही, कोणी बोलायची हिंमत नाही. ते दादा पुन्हा त्याच मीटिंगला आपण जसे बसलो आहे, तर एक 7-8 म्हणजे जे 7 उरलेले लोक अधिकारी होते ते बसले होते. त्यापैकी एक अधिकारी होता. पुन्हा बसायचं. दादांनी एकदा असं बघितलं, ठीक आहे, हा बोला, असं हे सगळं सुरू होतं, प्रेझेंटेशन वगैरे सगळं सुरू होतं. पुन्हा 5 मिनिटात, हो सर, काहीतरी अर्जंटच असेल त्या माणसाला, सिनियर अधिकारी होते. दादांनी असं बघितलं, तुम्ही जरा बाहेर निघून जा. अरे बापरे. म्हणजे बाहेर चालले गेले, ते कुठेतरी अर्जंट असेल, अरे एखाद्या मुख्यमंत्र्यांचा फोन असेल, आपल्याला काय माहिती, पण त्यांना तर उचलायचा भाग आहे ना. पण ते दादाला 2दा डिस्टर्ब झाला, बाहेर गेले. एक 5-6 मिनिटांनी ते परत येत होते, तुमची गरज नाही, तुम्ही फोन सांभाळा. इतकं डेडिकेटेड माणूस. एक सकाळी 6:30-6:30 दादा रेडी, फ्रेश, कोणताही व्यसन नाही, फक्त कामाचा व्यसन. म्हणून आज सकाळपासून मी जितकी मराठी पोस्ट बघत आहे, मी जितक्या हे सगळे बघतो आहे, तो एकच गोष्ट आहे, कामाचा माणूस निघून गेला. हे जो कामाचा माणूस होता ना, ही पोटेन्शियल जे मी सांगत होतो की सिनियर पवार साहेब आहेत किंवा देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनाही तुम्ही सकाळी बघा, ते काम करत मिळतील तुम्हाला. रात्री 2:30 वाजता तर आम्हीच बसतो बऱ्याच वेळाच की 2:30 वाजता 3 वाजता कुठे, अरे जाओ रे बाबा कुछ, म्हणजे कधी कधी अशी वेळ येते की अरे जाओ, किंवा आम्ही विचारायचं अरे सो जाओ सर, तो हा ठीक आहे. पण आणि अजित पवार, मला चौथा माणूस आठवत नाही जे अशा म्हणजे ह्या एनर्जीनी जे किंवा इतक्या तासासाठी ते काम करत असतील, तो अजित दादा. म्हणजे समोरच्या आपल्या जनतेचं जवळून जाणून घेणारा, त्यांचा त्रास जाणून घेणारा असं व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो, जे आजकाल आपल्याला राजकारण. म्हणजे मला असं वाटतं की इतक्या वर्षात दादांनी ना कधी, म्हणजे ही गोष्ट खूप मजेदार आहे, दादा कधी बदलले नव्हते. फक्त ते आता 2024च्या निवडणुकीच्या आधी त्यांना कळलं होतं की लोकसभेला आपण खूप मोठ्याने भाजप आणि हे सगळे इथे महाराष्ट्रात खूप त्यांची अवस्था झाली खराब. मग जे काही हे झालं असेल, आणि लाडकी बहिणांसाठी लाडकी बहीण लाडकी असं हे सगळं आलं, ही योजना, आणि दादांनी जी पॉलिटिकल PR एजन्सी हायर केली, त्यांनी दादाला एक पिंक कलरचा हे केलं आणि त्यांची कंप्लीट पक्षाला त्यांनी पिंक करून टाकलं. दादांनी तर मजेशीर गोष्ट सांगितली आम्हा सगळ्यांना, अरे मला इतकं लाज वाटायचं आधी, आणि दादा बोलताना, अरे मला इतकं लाज वाटायचं ना हे घालायला, पिंक कोणी घालतो का हो, पण यांनी सांगितलं की दादा निवडणूक जिंकायची आहे का, तर पिंक घालावं लागेल. म्हणजे मागच्या 30-35 वर्षात पहिल्यांदा दादांनी कॉस्ट्युम चेंज केलं. फक्त व्हाईट असायचा, व्हाईट शिवाय दादा कधीच राहायचं. आणि इथे जेव्हा विंटर सेशनला यायचं तेव्हा जास्त जर थंड असली तर त्यांनी मग ते गला बंद असायचं, तेवढंच करायचं. हे दादा कधी न बदलणारा, कामात मशगूल, नो नॉनसेन्स पर्सन. ठीक आहे, खूप आरोप लागले, खूप त्यांच्यावर चिखलफेक झाली, आणि चिखलफेक करणाऱ्यांनी मग ते त्यांच्या सोबतच बसले, झालं, ते सगळे राजकारणात चालतात. पण मी कधी दादांना घाबरलेला म्हणून किंवा दादा असे की नाही आता आपलं काय होणार, की अरे आपलं तर सगळं डुबून जाईल, असं म्हणजे असं डिप्रेस नाही, हे नाही ते नाही, काम काम काम.
विषय संपला, दुसरा काहीच नाही. आणि दादांच्या भाषणांमध्ये पण आपण पाहिलं, बऱ्याच क्लिप्स व्हायरल होतात. भाषणांमध्ये पण दादांची मिश्किल स्टाईल, अरे बाबा, म्हणजे त्यांचं तर असं असते की म्हणजे मौके पर चौका. हा, म्हणजे असंच असते आणि जे काही असते ते असते. जबरदस्त. आज जे दिवसभरची ती जी क्लिपिंग व्हायरल होते आहे की देवेंजी आणि एकनाथ शिंदे आणि हे बसले होते, जेव्हा शिंदेंना सीएम करायचं झालं, नाही ती होती मला वाटतं 2024 होती कदाचित, कधली तरी होती ती, म्हणजे कोणत्या तरी वेळ आहे ते मला आपल्याला माहिती नाही. पण त्याच्यात अरे माझा ठरला आहे म्हणे, म्हणजे माझा ठरला आहे म्हणे, तेही संध्याकाळपर्यंत त्यांचाही निर्णय होऊन जाईल म्हणे. मला वाटतं ते इथेच कुठेतरी आपल्या अधिवेशनाच्या काळातच काहीतरी असेल. हा, तेव्हाच बोललेले. नाही, मला वाटतं शपथविधी होणार होती सरकारची. नाही, मी तर शपथ घेतच आहे म्हणे, माझा तरी ठरलंच आहे. मला वाटतं की मला वाटतं देवेंजी सीएम होणार होते आणि शिंदे येतील की नाही असं काहीतरी होतं. तर तेही संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. म्हणजे इतकं त्यांचं असं हे व्हायचं की ठीक आहे. म्हणजे मला वाटतं दादा एक त्याच काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अखेर जेव्हा सुरू होता, इतके अनुभवी राजनेता होते, ते इतकं सगळं होतं, त्यांना कदाचित हे झालं होतं की यार कुठेतरी काहीतरी सगळं चुकत चाललं आहे. मला वाटतं एक प्रचार संपण्याच्या 1-2-3 दिवसाआधी त्यांनी एक भाषण करताना असे ते बोलले, आणि आपण आज लिहितो पण आहे, उद्या आपल्याकडे छापून पण येणार आहे ते, की मला वाटतं तो वर्ड एक्झॅक्ट मराठीचा, राजकारण आता काहीतरी लवांगे किंवा असं वलांग काहीतरी एक शब्द त्यांनी उच्चारलं की असं झालं आहे आणि तुम्ही या सगळ्या भानगडीत पडू नका, चांगले कामधंदे करा, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, आणि म्हणजे सगळ्यांनी राजकारण करायचं, सगळे राजकारणी व्हायचं, असं ते कुठेतरी मला वाटतं त्या मनस्थितीचे न होते. आणि एक दुसरं मला वाटतं की दादांना थोडासा त्रास असायचं, जे असं दिसत होतं, ते कुठेतरी मुलं बाळं कसं त्यांना सेटल करायचं, ते पॉलिटिकली सेटल करायचं. पार्थ एकदा मला वाटतं निवडणूक हरले होते आणि पुन्हा ते आता त्या भानगडीत सापडले, म्हणजे त्या मुंडवाच्या लँड स्कॅम मध्ये. तर कुठेतरी दादा डिस्टर्बही होते मधल्या काळात. तर ते कुठेतरी ते डिस्टर्बन्स दूर करायला कुठेतरी काकांकडे जायचे, काकां किंवा आपल्यावरती कोणीतरी असावं म्हणून ते काकांकडे जात असतील असं मला वाटत होतं. असे ते दादा. बिलकुल. आणि जेव्हा युती झाली तेव्हा मला वाटतं आपल्या फडणवीस साहेबांनाही माहिती असावं की दादा हे प्रॅक्टिकल माणूस आहे, जो आपला तत्व पण सोडणार नाही. माझं जे आहे तत्व माझं आहे, मी तुमच्या याच्यात हे करणार नाही, तुम्ही माझ्या याच्यात करायचं नाही, मी आलो पण मी आपल्या याच्यावर राहणार, हे मला वाटतं इतक्या याच्यामध्ये फिक्स होतं. हा, म्हणजे आणि आज म्हणजे पवार साहेबांवर तर खूप दुःखाचा डोंगरच पडला आहे, त्याचं तर काही हेच नाही. पण मला वाटतं की ॲज अ फ्रेंड म्हणून मी देवेंद्र फडणवीसांची अवस्था समजू शकतो. काही पॉलिटिकल जे सगळं असते, पण कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा एक खूप जवळचा मित्र, आणि ते आज त्यांनी बोलून पण दाखवलं. म्हणजे फडणवीसांना जाणणारे लोकांना ही माहिती आहे की त्यांचं तोंड बघून आपण हे सांगू शकतो की ते आज दुःखात आहेत. आणि जे तुम्ही म्हणाल्या ते एकदम बरोबर आहे की दोघांची केमिस्ट्री खूप छान आहे, खूप छान होती. सॉरी, आहे नाही, ते खूप छान होती. कारण की पुन्हा आपण ते सांगत होतो, कामातले माणूस, कामाचे माणूस, ती जी क्वालिटी आहे की आपला एक एक मिनिट, आपला एक एक सेकंड लोकांसाठी द्यायचं, जनतेसाठी द्यायचं, जनसेवेसाठी करायचं, काहीतरी करायचं, काहीतरी पॉझिटिव्ह करायचं, काहीतरी कुठेतरी पुढे न्यायचं, असं हे जे दोघांची मेंटॅलिटी होती, त्यामुळे त्यांच्या केमिस्ट्री खूप छान होती. बिलकुलच सर. पण एकंदरीतच मला वाटतं हा प्रश्न विचारावा नाही विचारावा ही वेळ सध्या नाहीये, पण मला वाटतं सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न आला आहे. राष्ट्रवादीचं एक आपण म्हणतो स्तंभ सध्याच्या याच्यात अजितदादा होते, आता दादा आपल्यात नाही आहेत, तर आता पुढे पक्षाचं काय होणार, पवार कुटुंबांच्या याच्यात पुढे काय? असे जे सगळे रिजनल पार्टीज असतात, हे जे सगळे रिजनल हे असतात,
ते कुठेतरी ना त्यांच्या फाउंडरच्या बेसवर असतात. जिथे म्हणजे शिवसेना म्हटलं की ठाकरे, हे म्हटलं सपा म्हटलं की यादव, मुलायम सिंग नंतर अखिलेश आणि हे सगळं. तशीच राष्ट्रवादीची अवस्था आहे. कोणाला कोणत्या तरी पवाराला तो ध्वजा घ्यावी लागेल, तो ते म्हणजे फ्लॅग घ्यावा लागेल, आणि कोणीतरी पवारच असेल. आणि जोपर्यंत कोणी दुसरा पवार येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या या महाभारतला पवार साहेबांनाच कदाचित ती भीष्म पितामहाची भूमिका निभावी लागेल. तर सध्या तरी मला शरद पवार साहेबांशिवाय कुठला सध्या चेहरा, कोणताही दुसरा माणूस, व्यक्ती, लीडर असं दिसत नाही जो एवढी सगळी आपण जमवलेली ही जी पार्टी आहे, इतकं सगळं वाढवलेली, त्याला अशा व्यक्तीला द्यायचं नाही की ज्याचा फ्युचर काहीतरी स्पॉइल होईल किंवा वाटोळं करून किंवा वाटोळं करून टाकेल. टाकेल. येस सर, आज धक्कादायक, अजूनही शॉकिंगच आहे. कारण आपणही म्हणा, जितकेही पत्रकार बारामतीत आहे, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या मनात आहे की हे अचानक झालं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपण म्हटलं तर एक महत्त्वाचा चेहरा दादा होते, आणि दादा आज आपल्यात नाही आहेत. फक्त महाराष्ट्र नाही, भारतातही आपण म्हटलं. आणि आज तुर्तास का होईना, थोड्या वेळासाठी का होईना, पण तुमच्याकडनं दादांचे जे किस्से आम्ही ऐकले, ते जाणवले, तर असं वाटायचं की दादा आता आहेत, आपल्यातच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगायचं, दादा आहेत आणि दादा नेहमीच राहणार. सर, खूप खूप धन्यवाद आज नवराष्ट्राशी जोडण्यासाठी. आणि दादांबद्दल जे किस्से होते, जे कहाणी होत्या, त्या आज आम्हाला कळल्या. नवराष्ट्र परिवारातर्फे दादांना श्रद्धांजली, आदरांजली. धन्यवाद. आज सर आपल्यासोबत होते. सरांनी आज खरं तर शब्द नाही आहेत आज आमच्याकडे. आज नवभारत समूह झाला, नवराष्ट्र झाला, शब्द नाही आहेत. कारण जी जागा रिकामी झाली आहे, ती जागा अजितदादांची कधीच कोणीच भरू शकणार नाही, आणि दादांना कधीच कोणी विसरू शकणार नाही. दादा होते, दादा आहे, आणि दादा नेहमीच राहणार आहे. आणि दादांचा जो स्वभाव होता, मिश्किल स्वभाव, समोरच्यांना मदत करण्याचा, कारण आपण पाहिलं होतं की एका 65 वर्षांची आजी, 80 वर्षांचे आजोबा होते, त्यांना घर देणं, त्या आपुलकीने ते समजून घ्यायचे. खूप वेगळं होतं. पत्रकारांशी एक वेगळं नातं होतं दादांचं. आणि आपण सगळ्यांचेच म्हणू, त्यांचे कार्यकर्ते झाले, सगळ्यांना धक्का बसलाय. आणि तो शॉक पवार कुटुंबांना झालाय, संपूर्ण महाराष्ट्राला झालाय. आमच्या भावना, आमच्या सांत्वना त्यांच्यासोबत आहे. आणि अजितदादांना नवराष्ट्र आणि नवभारत परिवाराकडून खूप खूप श्रद्धांजली. नमस्कार.